आमचे सालगावचे खेळाडू आहेत का? ओके. काय परिचित आहे प्रशांत हडल. हडल हडल सालगाववाले कोण विसरू शकतात असे नामांकित खेळाडू तुम्हाला बघ. केदू आहे केदू. यस. ज्यांचा बिअर शॉप खूप चालतोय. काय मुगलाचे पॉकेट संपतात त्यांच्याकडे. चला क्षेत्र सजवायचं 15 मिनिटांमध्ये ही तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका साईड तुम्हाला संघ बघायला मिळतो भीमनगर आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे रुपेश घरात SSC हा संघ बघायला मिळतो. नाणेफेक जिंकली पास्तोर संघाने प्रथमतः क्षेत्रक्षण स्वीकारलाय आणि पहिलं षटक घेऊन जातो रुपेश. चला एक्स्ट्रा खेळाडू या. भीमनगर आपके अतिरिक्त खिलाड़ी आइए ना, नाम बताने के लिए यहाँ पे बैठा है, नाम हमको बताइए. पुणे स्ट्राइकला पास्तोर आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आहे की नाही? नाही आहे. चला मग आपणच त्यांचे एक्स्ट्रा खेळाडू सुशील टाक आणि दुसऱ्या साईडला आहे तो म्हणजे दीपक. दोन्हीही मातब्बर फलंदाज. काय जबरदस्त बॅटर म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं सुशील टाक तुम्हाला बघायला मिळतो. भरगच्च बांध्याचा परफेक्ट अंडरआर्मचा खेळाडू म्हणून ज्यांनी 2 वर्षामध्ये अनेक मैदानं गाजवलीत आणि एक ॲब्सोल्युटली गुड बॅटर म्हणून समोर आलाय. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. जबरदस्त क्षेत्रक्षण बघायला मिळते. समित राजभर नावाचा खेळाडू बघायला मिळतो. सुपर फिल्डिंग. पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळायला इथे जबरदस्त क्षेत्रक्षण धावपथाच्या आत खूप चांगलं क्षेत्रक्षण करताना पास्तोरचा एक्स्ट्रा खेळाडू मिळतच नाही. चला पास्तोर या ना एक्स्ट्रा पाठवा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. हलक्या हाताने खेळ. यावेळेला काय झालं माहिती आहे, 2 मोठे शॉट खेळले पकडले गेले. मग बॅट्समनला आपले इरादे बदलावे लागले आणि डिफेन्सिव्हमध्ये 1 धाव पकडलाय. जबरदस्त क्रिकेटचा किडा म्हणून ज्याला बघितलं अनेक वर्ष ज्याने अंडरआर्ममध्ये अधिराज्य गाजवला तो अष्टपैलू खेळाडू तुम्हाला रुपेश नावाचा पहिला षटक टाकताना बघायला मिळतो. आता बघा डावखुरा फलंदाज पाहायला मिळतो तो दीपक. लेग स्टॉपवरचा चेंडू इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते. 1 धावांशी आपलं खातं खोललं आहे. 2 धाव फलकावर लागला. जबरदस्त पहिलं षटक हाताळताना आपण गोलंदाज बघत असतो म्हणजे रुपेश नावाचा. अप्रतिम अशी गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा आपल्या षटकातला राऊंड विकेट मारा करतोय. ड्राईव्ह केलाय इथे बाकी बॉक्स आउटचा विकेट आणि बाद झालाय तो सुशील टाक नावाचा खेळाडू. मोठा झटका बसलाय. पहिला गडी बाद. डीजे चला वडकून संघ आपण जायचं नाही आहे. यानंतर आपण आणि यातील विजेता असा सामना होईल. वडकून संघ आपण कुठेच जाऊ नका. यातील विजेता आणि आपला लगेच सामना खेळवता येईल. जाऊया मैदानाचे न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो आलम. आलमकडे क्षमता आहे. आलमकडे खरोखर चांगले क्रिकेट खेळायची क्षमता आहे. जरी सुशील बाद झाला तर आलमकडे मोठी क्षमता आहे. ओ इथे बाकी नो बॉल दिलाय. नो बॉल दिलाय. नो बॉल. गुड अंपायरिंग. मी कालच्या दिवसात तिथे सांगितलं की चांगलं पुस्तकं बघताना नो बॉल वाईड. पुढे तुम्ही पाय टाकून खेळताय. स्टंपिंग बघितलाय. धावबाद घ्यायची बघितलाय. जबरदस्त पंचगिरी करताना आपण धीरज मोरे मॅन फ्रॉम उनबाट म्हणजे हिंदुस्थान दांडीचा मोठा खेळाडू आणि एका साईडला अक्कू ज्याचं आत्तापर्यंत अपराजित रेकॉर्ड आहे. 1 षटक 30 धावा. पालघर बॉक्स गेटमधलं हे मोठं रेकॉर्ड. एका षटकात 30 धावा काढण्याचा पराक्रम केला होता अक्कू. इथे बाकी हलक्या बारी खेळून काढलाय. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या होते ती 4 धावा. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात समाप्त 4 धावा बघायला मिळाल्या. जबरदस्त बॉलिंग केली आणि मोठा की बॅट्समन ज्याला तंबूत पाठवला तो म्हणजे सुशील टाक. टीशर्टमध्ये चिंटूवर सांगू नका. दर्जा मोठा आहे. स्पर्धा यूट्यूबवर बघतात तर देशाच्या पलीकडे देखील बघतात. अनेक राज्यामध्ये अनेक देशामध्ये स्पर्धा बघायला मिळते. केदू बॅटर बॉलरचं नाव चिंटूच नाव आहे खरं. ओके. चिंटू नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. लेग स्टॉपवर चेंडू होता. हलक्याने खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 5 धावा
या फलकावर लागल्या जातात. SSC रुपेश हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. दुसऱ्या साईडला बघायला मिळाला भीमनगर संघ. काय जबरदस्त अनेक वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकण्याचं काम भीमनगर संघाने करताना बघितलं. ड्राईव्ह केला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू थोडासा ब्लॉक झाला, पायाच्या आतपर्यंत प्रॉपर शॉट करता आला नाही आहे, बॅट लॉक झाली. जबरदस्त गोलंदाजी करताना SSC रुपेश संघ तुम्हाला बघायला मिळतो. इथे बघा चांगला ड्राईव्ह करायला मिळतो. इन दी एअर एक धाव बघायला मिळेल का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते ती. आमच्या बिअरचे मालक आलेत. किंगफिशर माइंड चांगलं थंड करण्याचं काम ते करतायत. जबरदस्त गोलंदाजी पासवर्ड संघाकडे तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू आणि समोर तुम्हाला आलम नावाचा बॅटर बघायला मिळतोय. ओ गुड कॅच, कॉटन बॉल. आलमला एक जीवदान मिळालं होतं. नो बॉलवर 3 फळाचीत झाले होते, पण त्याला काही मोठं करता नाही आणि मोठा एकदा दुसरा झटका बसतोय तो भीमनगर संघाला. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात आणि ते परमेश्वराला मिळायला पाहिजे. गाणं वागताना माझ्या साक्षात समोर गणपती उभा राहतो, अशी अनेक गीतं बघायला मिळतात. आणि उर्वी डीजेच्या या साऊंडमध्ये ते गाणं ऐकायला माझ्या देवाकडे काय मागू. हर कोई चाहता है भगवान मुझे येत होते मेहनत करो, कोई कहता है की बीबी मुझे गोरी दे दो. क्या क्या मन्नत मागते हैं लोक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. युवराज नावाचा खेळाडू हलक्या बॅटने खेळून काढला. चेंडू लेग स्टंपवरचा जातो स्क्वेअर लेगच्या फाईन लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने जर विचार केला तर फलका धावसंख्या लागली जाते ती 7 धावा. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक सुरुवात केलं. पहिलं षटक हाताळलं रुपेश आणि दुसरं षटक हाताळलं तुम्हाला चिंटू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. राऊंड विकेट मारा करतोय. चांगला ड्राईव्ह, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रुपेशकडनं बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग अटॅक असं म्हटलं. 2 षटकं आणि फलका धावसंख्या लागल्या ती 7. कौतुक करील मी ओमसाई स्पोर्ट्सचं, ज्याने एका कॅमेऱ्याने सुरुवात केली. बघता बघता आपल्या चांगला चित्रीकरणातून, चांगल्या कॅमेऱ्यातून, चांगला देखरेखीतून इथे बघितलं आणि बघता बघता अनेक ग्रामीण भागामध्ये गेला. सर्वात जास्त बागीर बाबामध्ये गेला असेल तर म्हणजे वाडा, जव्हार, तलासरी, तलवाडा, कासा अशा अनेक ठिकाणी जाताना. आणि त्यांचं तर आशागड हे माहेरचं घर असं म्हणायला हरकत नाही का. आषाढीच्या मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग त्यांना नेहमीच मिळत असतात. अशा अनेक मॅचेस मोठमोठ्या करताना ओमसाई कधी मोठा झाला हे कोणालाच कळतं नाही. सर्व कर्तृत्व, सर्व श्रेय त्यांचं ऑनरचं, त्यांच्या कॅमेरामनचं, त्यांच्या डिजिटल स्कोरचं. इथे बघा ड्राईव्ह केलाय, जबरदस्त चौकार बघायला मिळतोय. गोदीमधून चेंडू निघून गेलाय. गोदी म्हणजे हाताच्या 2 भेगामधून चेंडू निघून गेलाय. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण. मी लोकांमध्ये येईल आणि डान्स करताना तुम्हाला बघायला मिळेल. उद्या काहीतरी वेगळंपणा आमच्या समालोचनी क्षेत्रातून तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक. या गोलंदाजाने मॅन ऑफ द सिरीजचं प्राईज देखील इथे धर्मवीर चषकामध्ये घेतलाय. तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे दर्शन. हलक्या वेळेने खेळून काढला. 1 धाव बघायला मिळतो. जो दबाव टाकला ना, सुशील टाक आऊट झाला आणि तो दबाव जो भीमनगर संघ, त्याच्यातून भीमनगर संघ बाहेरच निघाला नाही आहे. एक मनोवैज्ञानिक दबाव तुम्हाला बघायला मिळतो. तो कशा पद्धतीने टाकलाय, कारण एक मोठा संघ म्हणून उद्याच येताना आपण अनेक वेळा भीमनगर संघाला पाहिलाय. दीपक मधाच्या आतमध्ये अजून टॅप केलाय. टॅपमध्ये ताकद कमी आहे. ओ इथे बाकी इझी घ्यायला गेला. लाडामध्ये जगण्याचं काम केलं आणि कधी गाला खाली पडले हे कळलंच नाही आहे. आणि इथे बघता चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. डीजे ऑपरेटर प्लीज. धावसंख्या 2 वाढून होतात त्या 18. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला 2 क्षेत्र. एका साईडला युवराज आणि एका साईडला तुम्ही बघितलं दीपक जो ओपनिंगला गेलाय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतो. इथे बाकी आता सन्मानजनक धावसंख्या उभी करत असताना आपल्याला भीमनगरचा संघ पाहायला मिळते. 18 धावा. 3रं षटक मार्गस्थ आहे.
इथे बाकी धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या 19. 3 षटकं संपली, 19 धावा आणि परफेक्ट 11 मिनिटांमध्ये हे 3 षटकं टाकलीत. आतापर्यंत सर्वात जास्त फास्ट षटक टाकणारा संघ कोणता असेल तर हा SSC रुपेश. परफेक्ट 11 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकली गेलेत आणि असायला पाहिजेत. जबरदस्त चांगली टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. देखणं रुबाबदार 16 कसावाचा आयोजनाचा दर्जा किती सुंदर असावा. मैदानाची लाईट इफेक्ट, खेळाडूंसाठी केलं आखलेलं मैदान आणि विकेटची असेल आखणी म्हणजे पंचांत देखील देखरेखीसाठी सुंदर बघायला मिळते. एवढं प्रॉपर क्रिकेट ऑर्गनायझेशन जे तुम्हाला बघायला मिळते. मिठागरी क्लब आयोजित. कोण आहे बॉलर? प्रशांत हडल. मॅन फ्रॉम सालगाव पाडा. सालगाव पाडा म्हणजे कुठे? जो आपण ग्राउंडच्या बाजूला जो पाडा आहे त्याला म्हणतात सालगाव पाडा. एक चांगली सुंदर जिल्हा परिषद मराठी शाळा तिकडे आहे. ड्राईव्ह केला आहे, चेंडू जाईल का डिक्लेअर झोनमध्ये बघायला मिळते. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला तर फलकात धावसंख्या लागते ती 20 धावा. जबरदस्त मॅच. खरोखर ही भागीदारी चांगली बघायला मिळेल. एका सर तुम्ही विचार केला दीपक आणि एका सर युवराज आल्यानंतर चांगल्या पैकी बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. प्रशांत हाडल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. यावेळेला ऑफ्टरच्या खूपच बाहेर पंच सांगत हिज व्हाईट बॉल. अप्रतिम पंचगिरी. मी कौतुक करी या दोन्ही पंचांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. ब्रेक आणि इथे बाकी खूप उशीर झाला. यष्टीजित करण्यासाठी खूप उशीर झाला. तुम्ही अवैध बॉल गेलात, तिकडून गेलाय. सुंदर लेग ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. लाख मोलाच्या स्पर्धेपेक्षा 50च्या स्पर्धेमध्ये अनेक लोकांनी भरभरून प्रेम केलं. कालच्या दिवसात रात्री देखील आपण बघितलं. आणि क्रिकेट म्हटलं ना की चढ उतार माणसाच्या आयुष्यामध्ये इंसान के लाईफ में जसे की चढ उतार राहते. मग संसारात म्हणा, आपल्या धंद्यात म्हणा, आपल्या प्रगती म्हणा, तसा क्रिकेटमध्ये चढ उतार येतो. कधी सामना फलंदाजी कक्षाकडे, कधी सामना गोलंदाजी कक्षाकडे. अशा पद्धतीने चढ उतार असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. गुड टॅप. पण इथे बाकी डिक्लेअर झोन. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते ती 22 धावा. 22. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये भीमनगर विरुद्ध आपण बघत आहात SSC रुपेश. यातील विजेता संघ खेळणारे वडकुंज संघाबरोबर आणि तो संघ आम्हाला या स्पर्धेतला 5वा संघ बघायला मिळेल. वडकुंज संघ कुठे जायचं नाही, याच्यात त्यातील विजेता आणि लगेच आपला सामना होईल. सुंदर गोलंदाजी हाताळतो प्रशांत हडल. बॅकफुटला गेला आहे, चेंडूला कट केला आहे, चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला तर धावसंख्या होते ती 23. पहिल्या 2 षटकात धावा नाही आल्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकात धावा आल्या आणि त्याची जबाबदारी या युवराज आणि एकाचं दीपक याने स्वीकारलाय. पुनश्च प्रशांत. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. काय ॲब्सोल्युटली गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. ओखो, काय लेग ब्रेक बघायला मिळतोय. जबरदस्त लेग ब्रेक. यष्टीजीत आणि इकडे गडी बाद. म्हणजे इनिंग ब्रेकमध्ये ना ते देवाकडे काय मागू हे गाणं वाजवा. जबरदस्त आयोजन केलंय. खरोखर भरभरून कौतुक करावं. एखाद्या माणसाचं हेडलाईटमध्ये जसं टाकावं ना मिस्टर नाव, तशा पद्धतीचं व्हॉट ऑर्गनायझेशन. सरावलीच्या मॅचेस म्हटलं ना या मैदानावरच्या, ह्याची दोही याचा डोळा तोच क्रिकेटचा सोहळा असं आपल्याला बघायला मिळते आणि तीच मॅच इथे बघायला मिळते. जाऊया प्रशांत, आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू. चांगला ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका बघायला मिळतोय. अप्रतिम शॉट पाहायला मिळालाय आणि या 4 धावांची आता बाकी सन्मानजनक धावसंख्या उभी होते. धावसंख्या होते ती 27. विजयासाठी 28. ऐकूया एक मराठी अजरामर गाणं.
विघ्नहर्ता गणपती रायाचं येणाऱ्या काळामध्ये आगमन होतंय 22 तारखेला. आपण मागे गणेश बघतो आणि त्याच बाप्पाच्या स्वतःला गणपती बघायला मिळाला. अक्षरशः हृदयाच्या कोपऱ्यामध्ये डोळ्याच्या पाळण्यातून कानाच्या स्वनातून आवाज जाताना या गीतावर भरपूर लोकांनी प्रेम केलं आहे. प्रत्येकाचा आशीर्वाद असतो, मागणं आपण प्रत्येकाने मागतो, पण मेहनत करायला पाहिजे. पण कोणाच्या नशिबी काय मांडलं आहे काय लिहून सांगता येत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 28 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि सलामीची जोडी बघायला मिळते. दोन्ही भावंड, एका साईडला रुपेश आणि एका साईडला बघायला मिळते तो दर्शन. अतिशय नावाजलेली जोडी म्हणून अंडरआर्म क्रिकेटमध्ये भावंडाची पहिली जोडी ही एवढी नावाजलेली जोडी तुम्हाला बघायला मिळेल. पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये विचार केला तर एकमेव पास्तळची ही भावांची जोडी या मैदानामध्ये बघायला मिळते. जाऊया पहिल्या षटक घेऊन जातो गोलंदाज बघायला मिळते तो तुषार. ओ इथे डिक्लेअर झोनला जातोय. बॅकफुटला गेल्यानंतर चेंडूला फ्लिक केलाय, सरळ चेंडू निघून जातो. डिक्लेअर झोनला एक धाव बघायला मिळते. आपलं खातं उघडलं SSC रुपेश संघाने. धर्मवीर चषकामध्ये उपविजेता संघ ठरला होता आणि त्यावेळेस हा दर्शन मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड विजेता ठरला होता. अप्रतिम बॅटिंग, सुंदर गोलंदाजी असं त्यांच्याकडनं बघितलंय. पानेरा नावाचा खेळाडू हा देखील त्यांच्यामध्ये गोलंदाज आपण पाहिलाय. आजच्या दिवसात तो नाही आहे. पुन्हा तुषार गोलंदाजी करतो. समोर फलंदाज बघायला मिळतो दर्शन. काय क्विकनेस बघितलं तुम्ही, किती क्विक पद्धतीने बॅकफुटला गेला, स्वीप केलं, पण चेंडू पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये गेला. एक गुड बॅटर आणि या मैदानावर एक वेगळा विश्वास या फलंदाजाला बघायला. दर्शनला 2 धावा फलकावर लागल्यात. 28 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघत आहात सरपंच चषक, एका साईडला SSC रुपेश बनाम भीमनगर असा सामना आपण बघत आहात. पुन्हा एकदा तुषार. आजमागाच्या याच्यावर आपण कुरगाव आदिवासी प्रीमियर लीग हे गेत्या रविवारी झाली. अप्रतिम आणि काही शिस्त बघायला मिळाले हो. आदिवासी समाजाचं क्रिकेटचं जेवढं कौतुक करावं आणि अनेक तुम्हाला यूट्यूबवर कलाकार बघायला मिळत. त्यातच तारपाचं सॉंग, अनेक मैदानं, अनेक लग्न गाजवण्याचं बघितलं हे आदिवासी सिंगर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज गेलाय तो चिंटू. पुन्हा खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय तुषार. टॅप केलाय, टॅपमध्ये ताकद नाही आहे. चेंडू तुमच्या अंगामध्ये तो अवैध बॉडी आलं की तुमची बॅट लॉक होते आणि मग तो पॉवर लागत नाही आहे आणि जबरदस्त कमबॅक. आणि जिथे गरज होती तुम्हाला पहिलं षटक खूप चांगलं टाकण्याची, इथे बाकी चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. फक्त 28 धावा ह्या विजयासाठी करायची आहेत. खराब क्षेत्ररक्षण, हाताचा जवळचा चेंडू निघून गेला. अंडरआर्ममध्ये अशा चौकीत तुम्हाला थांबवायला पाहिजेत. कमी धावसंख्या असताना तुम्ही अशी गचाळ सेक्टरचे केलं तर बाकी तुम्हाला बघायला मिळते. आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 6 धावा. करणे एक चेंडू बाकी आहे आणि चेंडू ओव्हरचा एक गेंद अभी बाकी है इस ओव्हर की. एक मीटिंग हो गया, आता तुम्हाला मीटिंग नाही मिळणार. मी या मैदानावरचे नियम वेगळे बघायला मिळणार. आणि खरोखर ही स्पर्धा मला खूप आवडते की ती 2:30 वाजेपर्यंत स्पर्धा संपली जाते. पुन्हा एकदा जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला SSC रुपेश विरुद्ध आपण बघणार भीमनगर. दोन्ही मोठे संघ. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यस्तोचा कॉल, गुड फिल्डिंग. पहिली चुकी झाली पण आता म्हणतात नाही का आता पुन्हा मी सोडणार नाही, कॉन्फिडन्स बघायला मिळाला. आणि पहिलं षटक संपलं आणि फलका धावसंख्या आहे ती 6. चला टीम मिटिंग करू नका. या अगोदरच्या चेंडू तुम्ही मिटिंग केलाय. आणि कशा सांगला की देवाने बोटं दिलीत हाताला 10 आणि पाय दिलीत 10. म्हणजे बदन जो आहे 20 का आहे आणि म्हणून त्यांनी 20 नावाचं हे आकडे टाकलाय. माणसाला कधी कधी परमेश्वर काय सुचवेल बघायला मिळतो. चिंटू नावाचा गोलंदाज तुम्हाला अष्टपैलू खेळाडू. आता बाकी दीपक टाक नावाचा मोठा खेळाडू गोलंदाजीसाठी जातोय. एक अष्टपैलू खेळाडू मोठा अनेक वर्ष ज्यांनी गाजवलीत.
ओ बॅकफुटला गेला आहे, चेंडू ट्रॅव्हल केला आहे, सरळ डिक्लेअर झोनला जातो. एक धावा बघायला मिळते, 7 धावा फलकावर, 28 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आजचे कॅमेरामन जर आपण बघितले तर आम्हाला कॅमेरामन पहिला बघायला मिळतोय श्रीराज घरात. समोर स्टेट बघितलं तर साहिल राऊत आणि इथे नितीन, असे 3 कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा चांगला पॅनल स्वीप केला आहे, इथे बाकी बघायला मिळतोय 4 धावा. 4 धावा खणखणीत चौकार, यावेळेला बाकी प्रॉपर गॅप बघितलं. काय सुंदर तुम्हाला बघायला मिळालं. ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मोठं नाव दोन्ही खेळाडूंचं. पुन्हाच पॅनल स्वीप केलाय, इथे बाकी एक धाव डायरेक्ट धावबाचा चान्स होऊ शकला असता. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते ती 12 धावा. 28 धावा विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच तुम्हाला भीमनगर विरुद्ध एस रुपेश अशी पाहायला मिळते. पुन्हा शेता दीपक सुशील गोलंदाजी करतोय, इथे बाकी हलक्या पैदे खेळून काढला, सरळ डिक्लेअर झोनला चेंडू निघून जाईल. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानिशी जो विचार केला तर फलकावर धावसंख्या लागली जाते ती 13. अनलकी फिगर, साऊथ आफ्रिकेसाठी 13 खूप अनलकी फिगर मानला जातोय. पुन्हा सुशील, गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी बघितली, फलंदाजाचं पदलत्य पाहिलं आणि चेंडू आदळला. 2 षटक 13 धावा. आता 12-15 28 पाहिजेत ना. की मला बोलवतील का नाही बोलवतील तो पार्ट नका करू. एक शिस्त लावा आणि ती शिस्त अनेक संघाला लागू शकते आणि ती टुर्नामेंट बघताना आनंद वाटतोय. अशा पद्धतीचं काम प्रत्येक समालोचकांनी करायला पाहिजे. जाऊया नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसात. दीपक इज अ गुड ऑलराऊंडर. मी म्हटलं ना सुशील टाक दीपक ही जी मंडळी आहे ना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेक वर्ष यांनी गाजवलीत. 12-15 बॅकफुटला गेलाय, चेंडू ट्रॅव्हल केलाय, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडू थांबायला पाहिजे, दोन्ही अक्रॉस झाले नाही आणि बघता बघता चेंडू निघून जातो. 4 धावा. जो दबाव होता 12-15चा 4. हा चौका लागतो काय आणि आमच्या डीजेवाल्याला सैराटची आठवण येते काय. परशा आरची संपूर्ण महाराष्ट्र ज्याने दळवळलं तो क्रिकेट बघायला होता. आता बाकी 11-11 बघा. 12-15 साला वेगळं चित्र होतं. पहिला चेंडू चौका लागला आणि त्या 4 धावांशी तारापूर कलंदर पराभूत झाला होता. जिथे पहिला चेंडू बाउंड्री गेली होती तो बॉलआउटची स्पर्धा आपण बघितली. जाऊया पुन्हा. दीपक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. डावखुरा गोलंदाज, अतिशय अष्टपैलू फलंदाजी त्याने आजच्या दिवसात केलाय. गुड बॉलिंग, पण तेवढं सुंदर क्रिकेट सेन्सिबल बघायला मिळालं की मला एकरी धाव जरी काढली तरी चालेल. धावसंख्या होते ती 18. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये भीमनगर विरुद्ध एसएससी रुपेश आपण बघत आहात. तो म्हणजे पास्तोचा संघ. बॅकफुटला गेलाय, एकच धाव. एक धाव बघायला मिळाली. एका धावाची धावसंख्या होती ती 19 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये 28 धावासाठी देखील सुंदर गोलंदाजी करत असताना आपण भीमनगर संघाला बघत आहात. आपण बघत आहात सरपंच 2026. टेम्परमेंट बघा, टेम्परमेंट बघा. डोक्यावर बर्फ ठेवायचं, मंद बुद्धीने हुशार चांगल्या पद्धतीने खेळायचं. जसं कासव आणि आपण ससाची रेसची स्पर्धा बघितली. कासव का जिंकला? ससा हवेत उडत चालला आणि कासवाने मंद मंद पावलाने कधी विजय झाला कोणाला कळलं नाही. रॅबिट अँड टॉर्टाइज स्टोरी आपल्या लेसन इंग्लिशच्या धड्यामध्ये तो एक आपला धडा होता. पुन्हा एकदा जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये दर्शन नावाचं खेळाडू आता बघायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, चांगला कट केला. ओ इथे मोठा धावबदचा चान्स निर्माण झाला होता पण क्षेत्ररक्षण झालं नाही. एक धाव बघायला मिळते आणि धावसंख्या होते ती
21. आता इथून तुम्हाला हव्यात 7 धावा, चेंडू उरलेत ते 7, म्हणजे 7-7 ही चाहिए. 7 गेंदों 7 रन. अभी भी मैच बिल्कुल दोनों ही टीम के पास है. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. भीमनगर बनाम पास्टर. ओ फिल्डिंग होत नाहीये, प्रॉपर चेंडू हातामध्ये येत नाही. षटक संपलाय. इथे बाकी तुम्हाला धावा बघायला मिळतात 22. आता 6 चेंडू 6 धावा आणि सामना जर बरोबरीच झाला तर गडी बघितले जातील. गडी जर सेम असले तर 4-4चं बॉल आउट दिलं जाईल आणि बॉल आउट जर सेम झालं तर बाकी टॉस केलं जाईल. हे या स्पर्धेचे नियम आहेत. काय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळतंय. काय मॅच. 28 धावा काढण्यासाठी देखील शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. यावरून तुम्ही भीमनगर संघाचा क्रिकेटचा अभ्यास करू शकतात. सुपर पिसा बॉलिंग गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आलम नावाचा गोलंदाज. दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे. आशिकी पिक्चरचे ते गाणं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रबलं आहे. अगर आशिकी तरह काम करेंगे, मैच जिता के देंगे तो बिल्कुल दिल का आलम ही आलम आप बन जाएंगे. आणि याहीपेक्षा सुवर्ण सदी या मैदानामध्ये आलम नावाचा गोलंदाज चालू नाही. 6 चेंडू 6 धावा. ओ गुड रीड, चांगली रीडिंग केले. इथे बाकी वाईडच्या रूपात धावसंख्या 1 वाढते. आता बाकी 6-5. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. मिठागर क्रिकेट क्लब सरावले आयोजित भव्य दिव्य नाईट मॅच सरपंच चषक 2026. ओ इथे बाकी फुल टच चेंडू लँडिंग करू शकले नाही आणि बॉक्स आउटचा विकेट जातोय. आता जर तुम्ही सिच्युएशन बघायला गेले तर तुम्हाला धावा हव्यात त्या 5 चेंडू 5 धावा. यज्ञेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतं. केदू नावाने सुपरिचित असणारा हा खेळाडू गतवर्षी विवाहबद्ध झाला. 5-5. काय जबरदस्त मॅच बघायला मिळाला. भीमनगर संघाच्या प्रत्येक खेळाडूचं मनापासून कौतुक आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बॅटिंग केली, थोडंसं गचाळ क्षेत्रग्रस्त झालाय आणि मॅच थोडीशी इझी घेतली ती म्हणजे एकेरी दुहेरी धावासाठी. पण जिथपर्यंत मैदानामध्ये तुम्हाला दर्शन नावाचा खेळ तिथपर्यंत मॅच अजून देखील ऑन बघायला मिळेल. कारण अनेक सामने अशा पै जिंकलाय. दर्शन आलम अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळलाय. हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव तिकडे बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग आणि म्हणूनच पाठवलं होतं की 1 काढो आणि स्ट्राईकला दर्शन लाडला. हे अगोदर डगआउट पण समजलं गेलं होतं आणि एका धावानिशी धावसंख्या होती ती 24. म्हणजे 4 चेंडू 4 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. ते म्हणजे सरपंच चषक. एक थरार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो सरावलीच्या मैदानावरती. प्रत्येक सामना अंकगणित बीजगणितीप्रमाणे कधी कुठे कलाटणी घेईल, कधी कुठे वळण घेईल सांगता येत नाही. आणि त्यालाच तर म्हटलं जातं ते जगलर गेम ऑफ क्रिकेट. अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जाते ह्या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. आलम राऊंड विकेट मारा करतोय. ओहो काय जगा देख के लिया. बॅकफुटला गेले, कट केला, चेंडू निघून जाते आणि अशा पद्धतीने इथे बाकी सामना विजयी होतो. तो म्हणजे पास्टर संघ. चला वडकून संघ कर्णधार या आणि पास्टर संघ कर्णधार या. जाऊ नका. भीमनगर संघ तुम्हाला देखील सन्मान चिन्ह देणार आहोत. चला वडकून संघ या नाणेफेकीसाठी. पास्टर संघ प्लीज टॉससाठी या. चला लगेच आपण टॉस करणार आहोत. तिकडे जबरदस्त मॅच आपण एका साईडला बघितली. आमचे आदरणीय राजू माशी या. आपल्याकडे आपण बघायला ईश्वर माशी यांच्याकडे नाव करतो. चला कॅप्टन या. वडकून महिने प्लीज अगोदरच तुम्हाला सांगितलं